जबरदस्त चविष्ट अशा कटाच्या आमटीची रेसिपी बघण्यासाठी कांचन बापट रेसिपीजचा हा व्हिडिओ बघा। पुरण शिजवल्यावर डाळीखाली राहिलेलं पाणी गाळून घ्या। पाव वाटी सुकं खोबरं गॅसवर भाजून त्याचे स्लाइस करून घ्या। 1 तमालपत्र, 1 टीस्पून जिरं, 4-5 मिरे, एखादी वेलची, 2-3 सुक्या लाल मिरच्या, 1 जायपत्री आणि दालचिनीचा छोटा तुकडा, 1-2 लवंगा आणि स्टार फुलाचा छोटा तुकडा, कढीपत्त्याची पानं, भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून वाटून घ्या। तेलाची जिरं, कढीपत्ता, मोहरी, हळद, लाल मिरच्या घालून फोडणी करा। तमालपत्र आणि बाकी खडे मसाले घाला। त्यात अर्धी वाटी शिजलेली डाळ आणि कोथिंबीर घाला। पाव वाटी तयार पुरण घाला। पुरणाचा कट आणि 2-3 वाट्या गरम पाणी घाला। मीठ आणि कुटलेला मसाला घाला। गूळ, चिंचेचा कोळ, कोथिंबीर आणि गोडा मसाला घालून आमटी चांगली उकळू द्या। कटाच्या आमटीचा डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी तसंच इतर अनेक परफेक्ट रेसिपीज बघण्यासाठी कांचन बापट रेसिपीजला फॉलो करा।